हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. यानंतर तो आपलं गुणगुणं थांबवतो, डोळे उघडतो आणि समोर पाहतो. ते पाहताच त्याच्या चेहऱ्यावर एक मोठं हास्य उमटतं. तो आपली मान इकडे तिकडे हलवू लागतो. त्याचा एक हात मानेला लागलेला असतो आणि तो मान चोळत असतो, जणू तो एखादा मोठा निर्णय घेणार आहे. यानंतर देव डोळे उघडतो, पण यावेळी त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच दिसतं. तो देव आहे असं वाटतच नाही. त्याचे डोळे असे दिसत होते जणू त्यातून रक्त वाहत आहे. देव आपल्या खुर्चीतून उठतो आणि हळूहळू चालत माणसाकडे जातो, ज्याला त्याच्या गार्ड्सनी बांधून ठेवलेलं असतं आणि त्याच्यावर गरम पाणी टाकलं जात असतं. देव त्याच्या जवळ जाऊन त्याचा चेहरा बारीकाईने पाहू लागतो. काही मिनिटांनंतर देवच्या चेहऱ्यावर एक हलकी स्मितरेषा उमटते. तो माणूस समोर कोणीतरी उभा आहे हे जाणवून वर पाहतो आणि देवचा चेहरा पाहताच एका क्षणासाठी आतून हादरून जातो. तरीही तो स्वतःला सावरून देवसमोर उभा राहतो. देव त्याच्याकडे पाहून म्हणतो, जीव जायला आला आहे, पण तुझी अकड अजूनही गेली नाही. देव हे म्हणत आपला हात पुढे करतो. त्याचा गार्ड लगेच समजतो आणि त्याच्या हातात एक खंजर ठेवतो. खंजर पाहताच देवच्या डोळ्यात चमक येते. तो खंजर आपल्या ओठांजवळ नेतो आणि त्याला हलकंसं चुंबन देतो. तो खंजर त्याला खूप आवडत असतो. त्यामागेही एक वेगळी कहाणी आहे, जी पुढे कळेल. यानंतर तो त्या खंजरावर बोट फिरवू लागतो. हळूहळू त्याच्या बोटातून रक्त येऊ लागतं, पण देववर त्याचा काहीच परिणाम होत नाही. त्या क्षणी देव पूर्णपणे एका सायकोसारखा दिसत होता. यानंतर तो त्या माणसाची एक बोट कापतो. त्या माणसाची वेदनांनी भरलेली किंकाळी संपूर्ण सुरुंगात घुमते, पण कोणालाच त्याचा काही फरक पडत नाही. देव त्याला विचारतो, सांग, तुला कोणी पाठवलं? आणि त्यावेळी माझे आणि तान्याचे फोटो काढण्यासाठी. हे ऐकताच त्या माणसाच्या चेहऱ्यावर घाम फुटतो. देव स्मित करतो. तो माणूस घाबरून म्हणतो, मला कोणी पाठवलं नाही. मी एक रिपोर्टर आहे. तुम्ही माझं ID कार्ड तपासू शकता. देव हसतो आणि म्हणतो, खरंच, आणि त्याच्या पायाजवळ बसतो. मग त्या खंजराने त्याच्या पायाच्या तळव्यावर फिरवत त्याला त्रास देऊ लागतो. त्या माणसाच्या किंकाळ्या वाढत जातात, पण कुणालाच दया येत नाही. काही वेळाने तो माणूस विनवणी करायला लागतो, मी सगळं सांगतो, फक्त मला सोडा. देव स्मित करत आपल्या खुर्चीवर जाऊन एखाद्या राजासारखा बसतो. डोळे बंद करून हात वर करतो आणि गार्ड्सना सांगतो, याला बोलायला सांगा. गार्ड सांगतात आणि तो माणूस बोलू लागतो, मला तुमच्या काका अरुण सिंघानिया यांनी पाठवलं होतं. ते तुमच्यावर नजर ठेवायला सांगत होते, कारण त्यांना नको आहे की तुम्ही पुन्हा सिंघानिया कुटुंबात जावं. पण का हे मला माहीत नाही. आणि एक गोष्ट अजून, त्यांचा आणि आदित्य सिंघानियाचा काहीतरी संबंध आहे, जो तुमच्या कुटुंबाला माहीत नाही. हे ऐकून देवच्या ओठांवर एक शैतानी हास्य येतं, जणू त्याला आधीच सगळं माहिती होतं. तो डोळे बंद करून शांत बसतो. काही मिनिटांनंतर तो बंदूक उचलतो आणि त्या माणसाच्या कपाळावर गोळी झाडतो. क्षणात सगळीकडे शांतता पसरते. कुणाचाही श्वासही ऐकू येत नाही. ही शांतता देवला खूप समाधान देते. तो रोहितकडे पाहतो. तो कानात कापूस घालून डोळे बंद करून पडलेला असतो. देव त्याच्याकडे पाहून डोकं हलवतो आणि त्याला उठवतो. रोहित पुन्हा झोपतो. तेव्हा देव त्याच्या तोंडावर पाणी टाकतो. रोहित दचकून उठतो. पूर आला, पूर आला. आणि त्यावेळी डोळे उघडून देवला पाहताच तो हसत म्हणतो, अरे मजाक केला, तुझं काम झालं असेल तर चल जाऊया. दोघेही सुरुंगातून बाहेर पडतात आणि सर्व काही पूर्वीसारखं होतं. सुमारे 1 तासानंतर ते दोघे मेन्शनमध्ये पोहोचतात आणि त्यानंतर देव आपल्या खोलीत जातो आणि पाहतो की तानिया पुन्हा घामाने भिजलेली आहे. ते वारंवार ओरडत असते.
मला जाऊ द्या, मला सोडा, मला हे सगळं करायचं नाही, मी वेश्या नाही, प्लीज मला माफ कर, मला जाऊ दे, मी कुणालाही सांगणार नाही की तू माझ्यासोबत हे सगळं केलं. देव तिच्या तोंडून हे शब्द ऐकताच थोडा गोंधळून जातो. हीच ती आवाज, हेच ते शब्द जे त्या धुसर चेहऱ्याच्या मुलीने त्याला सांगितलं होतं. पण देवला समजत नव्हतं की आता त्याने काय करावं. तो धावत तानियाकडे जातो आणि तिला उठवायचा प्रयत्न करतो, पण तानिया उठत नाही. मग देव तिला आपल्या मिठीत उचलून घेतो. तो तिच्या पाठीवरून हळवार हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. जवळपास अर्ध्या तासानंतर तानिया थोडी शांत होते. तिला अजून शांत करण्यासाठी देव तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो आणि तिला किस करतो. जेव्हा देव पाहतो की तानिया शांत झाली आहे, पण तिला श्वास घेण्यात थोडा त्रास होत आहे, तेव्हा ती डोळे उघडण्याआधीच तो तिच्या ओठांपासून दूर होतो आणि तिच्या केसांवरून हात फिरवतो. काही मिनिटातच तानिया पूर्णपणे शांत होऊन झोपून जाते. देवला आपल्या छातीवर तिच्या मंद श्वासांची जाणीव होते. त्याच्या मनात आणि शरीरात एक वेगळीच भावना निर्माण होते. पण तो स्वतःला सावरतो आणि तानियाला आपल्या मिठीत घेत तसाच बेडवर झोपतो. तो मनात म्हणतो, जर तूच ती मुलगी असशील जिच्यावर मी प्रेम करतो, तर मी तुला कधीच हे सत्य सांगणार नाही, कारण आता तुझ्याशिवाय एक क्षणही राहणं कठीण झालंय. तानिया, तू माझं वेड झाली आहेस. मी तुला कधीच माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. जर तू दूर जाण्याचा विचार केला तर कदाचित मला तुला माझ्याजवळ ठेवण्यासाठी कैदही करावं लागेल, पण अशी वेळ कधी येऊ देऊ नकोस. देव तिच्या ओठांपासून दूर होतो तेव्हा तानिया हळूहळू डोळे उघडते आणि तिच्यासमोर देवचा चेहरा पाहून ती चकित होते. ती रागाने म्हणते, तू इथे काय करतोयस? देव एक खट्याळ हसू देत म्हणतो, स्वीटहार्ट, तू विसरत आहेस की हा माझा रूम आहे आणि तू माझ्या रूममध्ये आहेस. आत्तापासून हा आपला दोघांचा रूम आहे, कारण आपण नवरा बायको आहोत. तानिया त्यांचं बोलणं ऐकताच खूपच रागावते. ती त्याच्या कॉलरला पकडून त्याला जवळ ओढते आणि म्हणते, बकवास बंद कर, मी तुझ्यासोबत एका रूममध्ये राहणार नाही. ती बेडवर उठून जाण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात देव म्हणतो, ठीक आहे, तू बाहेर जा, पण मग मी तुझ्या आईला काय सांगू की तू माझ्यासोबत राहत नाहीस? हे ऐकताच तानियाचे पाय जागेवरच थांबतात. ती कधीच आपल्या आईवडिलांना दुखवू इच्छित नव्हती. थोडा विचार करून तिच्या चेहऱ्यावर एक खोडकर हसू येतं. ती हळूहळू देवकडे चालत जाते. त्याच्या अगदी जवळ जाऊन ती म्हणते, ओ खरंच तू माझ्या आईला हे सांगशील? देवला वाटतं की ती त्याला किस करणार आहे. तो आनंदाने डोळे बंद करतो, पण तानिया हसत एक उशी उचलते आणि सोफ्यावर फेकते आणि दुसरी उशी घेऊन देवला मारू लागते. तुझी हिंमत कशी झाली मला धमकी द्यायची? देवला तेव्हा समजलं की ती इतकी जवळ का आली होती. तो उशी पकडत म्हणतो, अरे आधू बेबी, काय करतेस? सोड मला, वेडी झाली आहेस का? पण तानियावर काहीच परिणाम होत नाही. ती रागाने ओरडत राहते, तुझी हिंमत कशी झाली मला धमकी देण्याची? आता बघ मी तुझं काय करते. ती त्याला पुन्हा मारायला लागते. शेवटी थकून ती त्याच्या बाजूलाच बसते. देव सुटकेचा निश्वास टाकतो आणि मनात म्हणतो, देवा वाचवलंस आज. तो तिच्याकडे बघत राहतो. तानियाला हे लक्षात येताच ती त्याच्याकडे रागाने पाहते. देवच्या मनात अचानक एक विचार येतो आणि त्याच्या ओठांवर एक धोकादायक स्मित उमटतं.
तो तिचा हात पकडून तिला आपल्या जवळ ओढतो आणि अचानक तिच्या ओठांवर किस करतो. तान्या पूर्णपणे शॉक होते. तिचे डोळे मोठे होतात. देव जेव्हा जेव्हा पाहतो की तान्या काहीच प्रतिसाद देत नाही आहे, तेव्हा तो तिच्या खालच्या ओठाला जोरात चावतो. त्यामुळे तान्या भानावर येते. ती लगेच देवच्या खांद्यावर मारू लागते, पण तिच्या छोट्या हातांचा देववर काहीच परिणाम होत नाही. तो तिचे दोन्ही हात पकडतो आणि तिचे हात तिच्या डोक्यावर नेऊन धरतो आणि तसाच तिला किस करत राहतो. साधारण 15 मिनिटांनंतर त्याला जाणवतं की तानियाला श्वास घेता येत नाहीये. तेव्हा तो तिला सोडतो आणि तिच्या कपाळाला आपलं कपाळ लावतो. तो स्वतःच्या श्वासावर नियंत्रण ठेवतो आणि तिच्या डोळ्यात पाहतो. तानिया त्याच्याकडे रागाने बघत असते. देव हसतो आणि तिच्या कानाजवळ हळूच म्हणतो, बायको, असं पाहू नकोस, नाहीतर माझा कंट्रोल सुटेल. तान्या हे ऐकून थोडी घाबरते आणि नजर इकडे तिकडे फिरवते. मग ती देवला ढकलून दूर करते आणि म्हणते, जाऊन झोप. देव आधी तानियाकडे पाहतो आणि मग बेड आणि सोफ्याकडे पाहतो आणि नकारार्थी मान हलवून सोफ्याकडे जातो. तो सोफ्याकडे जाताना पाहून तानियाच्या चेहऱ्यावर स्मित येतं. तिला वाटतं की ती जिंकली. पण पुढच्या क्षणी तिचा आनंद गायब होतो, कारण देवचे पाय सोफ्याजवळ थांबतात. तो मागे वळून तानियाकडे पाहतो. त्याच्या चेहऱ्यावर खट्याळ हसू असतं. तो सोफ्यावरून उशी उचलतो आणि हळूहळू परत बेडकडे येतो. तानिया हे पाहून थक्क होते आणि पटकन ब्लँकेट घट्ट पकडते, जणू तो ते खेचून घेणार आहे. पण देव तसं काही करत नाही. तो तिच्या जवळ येतो, तिला उचलून पुन्हा बेडवर झोपवतो आणि स्वतःही तिच्या बाजूला झोपतो. तिला मिठीत घेतो. तो तिच्या कानाजवळ म्हणतो, चल बेबी, झोपूयात, मला खूप झोप येते. ते ऐकून तानिया त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागते. देव चिडून म्हणतो, स्वीटहार्ट, काय करतेस? झोप येत नाहीये का? सांग ना, मग आपण थोडी बेड एक्सरसाइज करू. त्यावेळी हे ऐकून तानिया अजूनच तडफडते आणि म्हणते, दूर राहा माझ्यापासून, हौशी माणूस. हे ऐकून देव थोडा थक्क होतो, पण लगेच सावरतो आणि तिच्याकडे बघत म्हणतो, जर तू अशीच हलत राहिली तर मी खरंच हौशी बनेन. तानिया हे ऐकून शांत होते. डोळे बंद करून तशीच झोपून राहते. देव तिला मिठीत घेऊन तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहतो आणि पाहता पाहता त्यालाही झोप लागते. दुसऱ्या बाजूला अरुण घरी पोहोचतो आणि पाहतोय की आदित्य नुकताच आला आहे. तो त्याला हाक मारतो. आदित्य थांबतो आणि अरुणकडे पाहतो. अरुण त्याला इशारा करतो आणि आदित्य त्याच्या मागे जातो. दोघंही खात्री करतात की घरात कोणी जागं नाही. मग ते स्टडी रूममध्ये जातात. आत गेल्यावर अरुण दरवाजा बंद करतो आणि दोघं सोफ्यावर बसून काहीतरी चर्चा करतात. आदित्य त्याच्या बोलण्यावर मान डोलावतो. दोघांची चर्चा संपत आली असताना खिडकीजवळ एक सावली दिसते. दोघं घाबरतात. आदित्य लगेच दरवाजा उघडून बाहेर पाहतो, पण तिथे कोणीच नसतं. तेवढ्यात अरुणा येतो आणि विचारतो, कोण होतं? आदित्य नकारार्थी मान हलवतो, कोणी नाही, कदाचित आपला भ्रम असेल. अरुणालाही तसंच वाटतं. सकाळी देव आणि तानिया एकमेकांना मिठी मारून झोपलेले असतात. खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांनी तानियाच्या चेहऱ्यावर प्रकाश पडतो आणि ती हलकेच जागी होते. ती डोळे उघडते आणि पाहते, तिचं डोकं देवच्या छातीवर आहे. ती पटकन वर पाहते. तिच्या समोर देवचा देखणा आणि झोपेत निरागस दिसणारा चेहरा असतो. क्षणभर ती त्याच्याकडे बघतच राहते. तिचा हात आपोआप त्याच्या चेहऱ्याकडे जातो. ती त्याच्या कपाळावरचे केस मागे सारते आणि त्याच्या गालावरून हात फिरवते. पण जसं तिच्या बोटांचा स्पर्श त्याच्या ओठांवर होतो, देव अचानक तोंड उघडतो आणि तिची बोटं त्याच्या तोंडात जातात.
आणि लगेच तो तोंड बंद करतो. त्यामुळे तिच्या बोटाला हलकासा चावा लागतो आणि तान्याच्या तोंडून हलकीशी आह निघते. देव तिचा आवाज ऐकून डोळे उघडतो, हसतो आणि म्हणतो, काय बायको, झोपलेल्या नवऱ्याचा फायदा घेत होतीस का? आणि त्यावेळी हे ऐकून तानिया चिडते. ती आधीच त्याच्यावर रागावलेली असते, कारण तो जागा होता पण तिला सांगितलं नाही. ती रागाने म्हणते, हे काय केलंस? माझ्या बोटाला चावलंस? आणि त्यावेळी देव हसत म्हणतो, ही कसली हरकत आहे? तूच माझा फायदा घेत होतीस. जर माझं कंट्रोल सुटलं असतं तर? तो तिच्या जवळ झुकत म्हणतो, तू माझ्यात आग लावली आहेस, मग ती आग तूच विझवणार ना बायको? असं म्हणत तो हळूहळू तान्याच्या चेहऱ्याजवळ झुकू लागतो. त्यामुळे तान्याचे हृदय जोरात धडधडू लागते. तानिया परत बेडवर आडवी होते. त्यावेळी देव तिच्यावर झुकलेला असतो. त्याच्या चेहऱ्यावर एक खट्याळ स्मित असतं. देवचं ते स्मित पाहून तानियाला काहीतरी चुकीचं होणार आहे असा अंदाज येतो. देव तिच्याजवळ येऊन थांबतो. त्यामुळे तानिया अशी धडधड अजून वाढते आणि ती त्याच्याकडे रोखून पाहते. देव तिच्या धडधडीचा आवाज ऐकत असतो, कारण तिचं हृदय खूप जोरात धडधडत असतं. तो आपला चेहरा तिच्या अगदी जवळ आणतो आणि तिच्या ओठांजवळ येऊन थांबतो. तो हळू आवाजात म्हणतो, काय म्हणाली होतीस तू बायको? तू माझा तिरस्कार करतेस? नाही, तू चुकीची आहेस. तू माझ्यावर प्रेम करतेस आणि याचा पुरावा म्हणजे तू ही जोरात धडधडणारी धडधड, जी माझ्या जवळ येण्यामुळे अजून वाढली आहे. इतकं म्हणत देव तिच्या गालावर आपले ओठ ठेवतो आणि तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर हलकेच चुंबन घेऊ लागतो. हळूहळू त्याचे ओठ तिच्या गालावरून मानेला, मग नाकावर, कपाळावर, डोळ्यांवर, दुसऱ्या गालावर फिरत तिच्या ओठांकडे सरकतात आणि एका क्षणात तो तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो. त्यांचं चुंबन बराच वेळ चालतं. जसजसं ते अधिक खोल आणि भावनांनी भरलेलं होत जातं तसं तानियाचे हात देवच्या केसांत गुंततात आणि देवचे हात तिच्या अंगावर फिरू लागतात. दोघांच्याही शरीरात उष्णता वाढते आणि दोघंही स्वतःवरचा ताबा हरवू लागतात. जेव्हा देवला जाणवतं की तानियाला श्वास घ्यायला त्रास होत आहे, तेव्हा तो तिला सोडतो आणि मग तो तिच्या हनुवटीला हलकसं चावतो. त्यामुळे तानियाच्या तोंडून हलकीशी आह निघते आणि तिच्या हनुवटीवर लालसर निशाण उमटतं. तानिया त्याच्याकडे रागाने पाहते. देव तिला पाहून हलकसा हसतो. त्यानंतर तो तिला आपल्या मिठीत उचलतो आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये घेऊन जातो. दोघं एकत्र शॉवर घेतात. नंतर देव तानियाला बेडवर झोपायला सांगतो आणि ऑफिससाठी निघून जातो, कारण त्यांनी आधीच नाश्ता केलेला असतो. देव ऑफिसमध्ये पोहोचतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसत असते. तो ते पाहून सरळ आपल्या केबिनकडे जातो. जसं तो केबिनचा दरवाजा उघडतो तसं त्याला काहीतरी वेगळं जाणवतं. आत एक मुलगी बसलेली असते. तिची पाठ त्याच्याकडे असते. हे पाहून देवला खूप राग येतो, कारण त्याच्या परवानगीशिवाय कुणालाही त्याच्या केबिनमध्ये येण्याची मुभा नसते. तो पुढे जातो तेवढ्यात त्या मुलीला त्याच्या येण्याची जाणीव होते. ती हळूहळू मागे वळते. देवला पाहताच तिचा श्वास थांबतो, कारण आज देव निळ्या रंगाच्या 3 पीस सूटमध्ये खूपच देखणा दिसत असतो. पण देवच्या चेहऱ्यावर तिच्यासाठी तिरस्कारयुक्त स्मित असतं. तो म्हणतो, म्हणजे सनया सूर्यवंशी, तू आहेस माझ्या केबिनमध्ये. मी विचार करत होतो, इतकी खालची पातळी गाठून माझ्या केबिनमध्ये कोण येऊ शकतं? हे ऐकून सनयाच्या चेहऱ्यावर राग दिसू लागतो, पण ती नकली हसू आणून त्याच्याकडे पाहते आणि मनात विचार करते, एकदा तू माझा झालास ना, मग तुला मी नीट धडा शिकवेन. तेवढ्यात देवचा रागाने भरलेला आवाज येतो, तू माझ्या केबिनमध्ये काय करत आहेस आणि इथे येण्याची तुझी हिंमत कशी झाली?
सनया त्याला टोमणा मारत म्हणते, तुझ्यापर्यंत मला खूप आधीच पोहोचायचं होतं देवसिंघानिया, पण नशीब साथ देत नव्हतं. आता मात्र मी आले आहे आणि तुला माझं करूनच राहीन. हे ऐकून देवचा राग आणखी वाढतो. तो तिच्याकडे चालत जात म्हणतो, तुझी एवढी औकात नाही की तू देवसिंघानियाला आपलं करू शकशील. माझ्या आयुष्यात तुझी काहीच किंमत नाही. आणि शेवटी तो थंडपणे म्हणतो, ज्या पावलांनी तू माझ्या केबिनमध्ये आली आहेस त्याच पावलांनी परत निघून जा. नाहीतर मला पण माहीत नाही की तू स्वतःच्या पायावर उभी राहून माझ्या केबिनमधून बाहेर जाऊ शकशील की नाही. जसे सनया त्याचे बोलणे ऐकते, ती देवच्या अगदी जवळ जाते आणि त्याच्या चेहऱ्यावर बोट फिरवत म्हणते, खूप लवकर तू फक्त माझाच होणार आहेस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यावर फक्त माझाच हक्क आहे. हा हक्क मी कोणालाही देणार नाही. हा माझा तुला दिलेला शब्द आहे. तुला काय वाटतं, मी तुझा पाठलाग सोडून देईन? कधीच नाही. तू माझं आयुष्य बनला आहेस देवसिंघानिया. तुला मी कधी सोडणार नाही. आता बघ, तुला माझं बनवण्यासाठी मी कुठल्याही टोकाला जाऊ शकते. ती जसेच आपले ओठ देवच्या ओठांकडे नेते तसे देव एक पाऊल मागे सरकतो. त्यामुळे सनया थेट जमिनीवर पडते. जमिनीवर पडताच सनयाला खूप राग येतो. ती उठून देववर ओरडत म्हणते, तुझी हिंमत कशी झाली मला खाली पाडायची? देवसिंघानिया, कदाचित तू विसरला असशील, पण मी तुला आठवण करून देते. 5 वर्षांपूर्वी मी तुझ्यासोबत काय केलं होतं. देव सनयाच्या तोंडून 5 वर्षांपूर्वी हे ऐकताच संतापतो. तो तिचा हात पकडतो आणि तिला आपल्या जवळ ओढत म्हणतो, तूही हे विसरू नकोस की आधीचा देवसिंघानिया आणि आत्ताचा देवसिंघानिया यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आता हा देव तुला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. तुला ना सूर्यवंशी फॅमिलीचं नाव स्वतःसोबत जोडण्याची खूप हौस आहे ना? पण जर ते नाव आणि ओळखच मी तुझ्याकडून काढून घेतली तर काय करशील तू? हे ऐकून सनया थोडी घाबरते आणि तिला अपेक्षा नव्हती की देव असं बोलेल. ती आपला हात सोडवून म्हणते, तू असं काही करणार नाहीस. देव हसत म्हणतो, आणि मी असं का नाही करणार? तो आपल्या चेहऱ्यावर एक खतरनाक स्मित आणत म्हणतो, तुला का वाटतं की मी असं करणार नाही? सनया उत्तर देते, कारण माझ्याकडे तुझे काही असे फोटो आहेत जे तुझं सिंघानिया फॅमिलीशी असलेलं थोडंसं नातं सुद्धा पूर्णपणे संपवू शकतात. हे ऐकून देव थोडा क्षणासाठी चकित होतो, पण लगेच स्वतःला सावरतो आणि म्हणतो, तुला जे करायचं आहे ते कर, पण आधी माझ्या ऑफिसमधून बाहेर निघ. आणि हो, जर तुला अजून कशाची भूक असेल तर माझा बेस्ट बॉडीगार्ड तुझी ती भूक भागवू शकतो. हे ऐकून सनया रागाने पाय आपटत ऑफिसमधून बाहेर निघून जाते. देव तिला जाताना पाहून हसतो आणि म्हणतो, सनया सूर्यवंशी, खूप झालं तुझं मनमानी करणं. आता बघ मी काय करतो. यावेळी तुझा सामना कुठल्याही साध्या देव सिंघानियाशी नाही तर एका डेव्हिल देव सिंघानियाशी झाला आहे, जो तुला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकेल. तुला इतरांना आपल्या मर्जीप्रमाणे वागवायची खूप हौस आहे ना? आता बघ मी तुझ्यासोबत काय करतो. लवकरच तुझा हा अहंकार सुराडा होईल. वेट अँड वॉच मिस सूर्यवंशी. दरम्यान सनया ऑफिसमधून बाहेर जात असताना समोरून येणाऱ्या एका मुलीला धडकते, पण ती माफी न मागता तिथून निघून जाते आणि त्या मुलीचा चेहराही पाहत नाही. ती काही पावले पुढे जाते, तेवढ्या तिला मागून एका मुलीचा रागाने भरलेला आवाज ऐकू येतो, जर सॉरी म्हणता येत नसेल तर चुकूनही करू नये, आणि चूक झालीच तर माफी मागायला शिकायला हवं.
हा आवाज ऐकता सनया थबकते, कारण हा आवाज तिला 5 वर्षांपूर्वीच्या त्या मुलीचा आवाजासारखाच वाटतो. सनया जेव्हा तो आवाज ऐकते तेव्हा तिचे कान टवकारतात. ती जशी मागे वळून आपल्या समोर उभी असलेल्या मुलीकडे पाहते तशी तिच्या चेहऱ्याचा रंग उडून जातो. कारण ती मुलगी दुसरी कोणी नसून तीच होती जी देवच्या रूममधून बाहेर आली होती. ती म्हणजे तानिया. तानिया स्वतःच्या विचारात हरवून काहीतरी बोलत होती, पण तिला अजिबात माहिती नव्हतं की हीच ती सनया आहे जिच्याशी ती 7 वर्षांपूर्वी धडकली होती. खरं तर त्या अपघातामुळे तानियाला तिच्या भूतकाळातील बऱ्याच गोष्टी आठवत नव्हत्या, पण आता हळूहळू तिच्या स्वप्नातून त्या सगळ्या आठवणी पुन्हा दिसायला लागल्या होत्या. सनया तानियाचा चेहरा पाहताच घाबरते. तिच्या चेहऱ्यावर पिवळसरपणा येतो. तिला अजिबात नको होतं की 7 वर्षांपूर्वीचं सत्य कोणासमोर यावं, कारण त्यामुळे तिचा सगळा प्लॅन बिघडेल आणि तिचं खरं रूप सगळ्यांसमोर येईल. ती मनातच म्हणते की नाही, असं देऊ शकत नाही. मला काहीतरी करावं लागेल. मला तानियाला देवपासून दूर ठेवावं लागेल. कदाचित हे दोघं आधीपासून एकमेकांना ओळखत असतील का? मला हे शोधावं लागेल. ती तानियाशी बोलणार इतक्यात मागून कुणीतरी तानियाला हाक मारतो. मॅडम, तुम्ही ऑफिसमध्ये? आज तर तुम्ही लिव्हवर होतात ना? रोहितचा आवाज ऐकून तानिया मागे वळते आणि म्हणते, काय सांगू तुम्हाला भाऊ, माझा नवरा मला शांत झोपूही देत नाहीत. स्वतः आजच्या मीटिंगची फाईल घरी विसरलेत आणि मग मला फोन करून म्हणाले की फाईल घेऊन ऑफिसमध्ये ये आणि इथेच थोडा आराम कर. हे सगळं ती थोडं नाराजीचं तोंड करून बोलत होती, त्यामुळे रोहितला हसू आवरत नव्हतं. सनयाला मात्र काही समजत नव्हतं की रोहित त्या मुलीशी इतक्या आदराने का बोलत आहे. तानिया आणि रोहित बोलत असतानाच तानियाच्या कानावर सनयाचा आवाज येतो, मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. पण तानिया काही उत्तर देण्याआधीच रोहित मध्येच बोलतो, मिस सनया सूर्यवंशी, कदाचित तुम्ही विसरलात की बॉसने तुम्हाला काय सांगितलं आहे. तुम्ही ऑफिसमधून जाऊ शकता. तुम्हाला आमच्या कोणत्याही एम्प्लॉईला अशा प्रकारे थांबून बोलण्याचा अधिकार नाही. जर काही बोलायचं असेल तर सरांच्या समोरच बोला, कारण माझे बॉस कधीच असं पसंत करणार नाहीत की तुमच्यासारखी मुलगी त्यांच्या जवळच्या व्यक्तीशी बोले. रोहितचं बोलणं ऐकून सनया प्रचंड रागावते. तिला तानियाला पाहून एक वेगळीच भावना येत होती, पण रोहितने तिच्या सगळ्या योजना उधळून लावल्या. तो तानियाचा हात धरतो आणि तिला ऑफिसच्या आत घेऊन जातो. तानियाला मात्र अजिबात समजत नव्हतं की रोहितने त्या मुलीशी इतक्या उद्धटपणे का बोललं. तरीही तिच्या मनात कुठेतरी आनंद होता की देव तिची किती काळजी घेतो. जर त्याला वाटलं की कोणी तिला त्रास देऊ शकतं तर तो त्या व्यक्तीला तिच्या जवळसुद्धा येऊ देणार नाही. ती हसत पुढे जाते, पण तरीही सनयाला पाहून तिला असं वाटत होतं की तिला आधी कुठेतरी पाहिलं आहे, पण नेमकं कधी हे तिला आठवत नव्हतं. दरम्यान ऑफिसच्या बाहेर सनया रागाने त्या दिशेकडे पाहत उभी होती जिथून रोहित तानियाला घेऊन गेला होता. तिच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता, पण काहीतरी विचार करून तिच्या चेहऱ्यावर एक कपटी स्मित येतं आणि ती पाय आपटत तिथून निघून जाते. तिच्या मनात काहीतरी मोठं चालू होतं, जे पुढच्या काळात तानिया आणि देवच्या आयुष्यात वादळ आणणारं होतं. पण तिला अजिबात अंदाज नव्हता की देव तानियासाठी किती वेडा आहे. तानिया म्हणजे देवचं वेड, त्याची जिद्द, त्याचं सगळं काही बनली होती. जर तानियाला तिने जरासुद्धा इजा पोहोचवली तर देव तिचं आयुष्य नरकापेक्षाही वाईट करेल.
रोहित तानियाला देवच्या केबिनच्या बाहेर सोडून स्वतःच्या केबिनमध्ये जातो. तानिया केबिनच्या बाहेर उभी राहून विचार करत होती. आज जाऊ का नको. थोडा वेळ तरी ती तशीच उभी राहते, पण ती आज जात नाही. तेवढ्यात आतून एक दबदबादार आवाज येतो. आत ये, नाही तर मी स्वतः तुला उचलून आत घेऊन जाईन. हा आवाज ऐकताच तानिया दचकते. ती मनातच म्हणते, काय राक्षस आहे हा, मला कुठेही शांत राहू देत नाही. कसा आदेश देतोय, आत ये नाही तर उचलून नेईन. ती देवची नक्कल करत हे सगळं पुटपुटत होती आणि आत बसलेला देव तिच्या या खोडकरपणावर हसत होता. तिच्या ओठांवर एक गोड अशी स्मितरेषा होती, ज्या चेहऱ्यावर आधी खूप राग होता. तो आता तानियाला पाहताच पूर्णपणे शांत झाला होता. तानिया देवच्या केबिनमध्ये आत जाते. इतक्यात कोणीतरी तिला मागून मिठीत घेतं आणि वाकून तिला आपल्या बाहुपाशात उचलून घेतं. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे तानिया घाबरते, पण ओळखीच्या स्पर्शामुळे ती शांत होते आणि ओरडत म्हणते, मिस्टर सिंघानिया, तुम्हाला थोडी तरी लाज नाही का? तुम्ही ऑफिसमध्ये आहात आणि इथे अशा वागणुकीचा काय अर्थ? तुम्ही एक नंबरचे बेशरम आणि वाईट माणूस आहात. तानियाचे शब्द ऐकताच देवच्या भुवया उंचावतात. तो तिला चिडवत म्हणतो, मिस रावत, ओ सॉरी मिसेस सिंघानिया, मला वाटतं अजून तरी मी काही बेशर्मी केलेली नाही. पण जेव्हा मी खरी बेशर्मी करेन तेव्हा तुम्ही मला फक्त बेशरमच नाही तर काहीतरी नवीन नावही द्याल. देवचं बोलणं ऐकून तानिया तोंड वाकडं करते आणि म्हणते, तू खूपच घाणेरडा माणूस आहेस. मला सोड, मला जाऊ देत. मी फक्त फाईल द्यायला आले होते. देव तिचं बोलणं ऐकून तिला सोफ्यावर बसवतो आणि झुकून तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो. तिचे ओठ पाहून तो आधी स्वतःवरचा ताबा गमावून बसलेला असतो, पण या क्षणी तो तानियाला जास्त अस्वस्थ करायचा नसतो. म्हणून तो फक्त एक खोल आणि उत्कट चुंबन देऊन तिला सोडतो. देवच्या या कृतीने तानिया थक्क होते. मोठ्या डोळ्यांनी ती त्याच्याकडे पाहत राहते, पण देवला तिच्या त्या नजरेचा काहीच फरक पडत नाही. तानिया आता त्याची सवय झाली होती. तो आता तिच्याशिवाय राहू शकत नव्हता. तानियाकडे पाहून तो हलकसं हसतो आणि मग आपल्या खुर्चीवर जाऊन बसतो, कारण त्याला काम पूर्ण करायचं असतं. तो पुन्हा एकदा तिच्याकडे पाहतो, पण तानिया अजूनही त्या प्रसंगातून सावरलेली नसते. त्यामुळे तो खोटं खोकत करतो. त्याच्या आवाजाने तानिया भानावर येते आणि तिला लक्षात येतं की आत्ताच देवने तिच्याशी काय केलं. ती रागाने लाल होते आणि मनात म्हणते, हा माणूस नेहमीच माझा फायदा घेतो. जणू पती असल्याचा पूर्ण हक्कच आहे याला धडा शिकवायलाच हवा. ती मनात ठरवते, आधी माझ्या केबिनमध्ये जाऊ दे, मग या बेशरम नवऱ्याबद्दल काय करायचं ते बघते. ती देवकडे रागाने पाहते आणि काहीतरी बोलून आपल्या केबिनमध्ये निघून जाते. थोड्या वेळाने देवची काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांसोबत मीटिंग असते, म्हणून तो त्यांना आपल्या केबिनमध्ये बोलावतो आणि तानियाला फोन करून एक फाईल आणायला सांगतो. तानिया त्याचं बोलणं ऐकते आणि तिच्या डोक्यात काहीतरी खटकल्यासारखं होतं. तिच्या ओठांवर खट्याळ हसू येतं आणि ती मनात म्हणते, आता कसं वाचणार आहात पती परमेश्वर. ती हसतच फाईल घेऊन देवच्या केबिनकडे निघते. तेवढ्यात ती बाहेरच कोणाला तरी धडकते. सॉरी म्हणत ती वर पाहते आणि थक्क होते, कारण देवच्या केबिन बाहेर 3 मुली उभ्या असतात, ज्यांनी शॉर्ट ड्रेस घातलेले असतात. त्या तिघींमधली एक मुलगी श्रीमंत बापाची लाडकी आणि बिघडलेली मुलगी असते. ती तानियाकडे वरपासून खालपर्यंत बारीकाने पाहते. तानियाच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहून तिच्या मनात मत्सर निर्माण होतो.
कारण तानिया कोणताही मेकअप न करता देखील खूप सुंदर दिसत असते. ती मुलगी तानियाला विचारते, तू कोण आहेस आणि माझ्या देवच्या केबिनमध्ये काय करायला जात आहेस? माझा देव हे शब्द ऐकताच तानियाच्या डोळ्यात आश्चर्य उमटतं. ती म्हणते, अरे हा माझा बेशरम नवरा, तिचा कधीपासून झाला? तानिया देखील तितक्याच आत्मविश्वासाने उत्तर देते, मी का सांगू तुला की मी देवच्या केबिनमध्ये का जाते? आधी तू सांग, तू इथे काय करतेस? तुला कुणी थांबवलं नाही का? आणि त्यावेळी तानियाचं बोलणं ऐकून ती मुलगी चेहऱ्यावर वाकडं स्मित आणते आणि म्हणते, तुला काय वाटतं मला कोणी थांबवू शकेल? कदाचित तुला माहीत नसेल मी कोण आहे. मी देवची होणारी बायको आहे. हे ऐकताच तानिया स्तब्ध होते. तिच्या मनात विचार येतो, जर ही त्याची होणारी बायको आहे तर मग मी कोण? क्षणभरातच तिच्या मनात ठाम भावना जागी होते. देव फक्त माझाच आहे. मी त्याच्यावर प्रेम करू आणि त्याचा तिरस्कार करू, पण त्याच्यावर हक्क फक्त माझाच आहे. ती त्या मुलीकडे खट्याळ हसू देत डोळा मारते आणि पुढे निघून जाते. आता या मुलीबद्दल थोडंसं जाणून घेऊया. ही आहे मुंबईच्या मंत्र्यांची मुलगी टीना जैन. तिला लहानपणापासूनच पैशांचा आणि वडिलांच्या प्रतिष्ठेचा प्रचंड गर्व आहे. ती नेहमीच आपल्या पैशांचा आणि ताकदीचा दिखावा करत असते आणि गरीब लोकांबद्दल तिला तिरस्कार आहे. तिच्या मते गरीब लोक चांगले नसतात. तिने देवला एका कॉलेज इव्हेंटमध्ये पाहिलं होतं. तेव्हापासूनच ती देवच्या मागे लागली होती. ती सतत देवला शोधत होती, पण खूप प्रयत्न करूनही तिला देवबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती. पण काही दिवसांपूर्वीच तिला देव भारतात परत आल्याचं कळलं. मग तिने लगेचच आपल्या मनात योजना आखायला सुरुवात केली. देवच्या जवळ कसं जायचं? तिला आधीपासूनच माहिती होतं की देव प्लेबॉय आहे, पण तिला हे माहीत नव्हतं की देवने लग्न केलं आहे आणि त्याने त्याच्या जुन्या सवयी सोडल्या आहेत. तानियाच्या खट्याळ हसण्याकडे पाहून ती मुलगी थक्कच होते. तानिया सरळ देवच्या केबिनकडे चालली होती आणि ती फक्त तोंड उघडून तिच्याकडे पाहत राहते. भानावर येईपर्यंत तानिया केबिनच्या दारांपर्यंत पोहोचलेली असते. ती मुलगी धावत येते आणि तानियाचा हात पकडून तिला आत जाण्यापासून थांबवणार. इतक्यात तानिया एका झटक्यात केबिनचं दार उघडते. यामुळे देव आणि तिथे बसलेल्या 5 कर्मचारींचं लक्ष तानियाकडे जातं. सगळेच कर्मचारी आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहतात. त्यांना वाटतं त्यांचा हा रागीट बॉस आता या निरागस दिसणाऱ्या मुलीला सोडणार नाही. पण तानियाचं पूर्ण लक्ष मात्र देवकडेच असतं. देव तानियाकडे रागाने पाहत असतो. त्याच्या नजरेतून स्पष्ट दिसत होतं की त्याला तिची ही कृती अजिबात आवडलेली नाही, पण तो काही करूही शकत नव्हता. पण तानियाला त्याच्या नजरेचा काही फरकच पडत नाही. ती त्याला एक खट्याळ स्मित देते. मग बाजूला उभ्या असलेल्या टीनाकडे पाहते आणि सरळ देवजवळ जाते. ती देवचा कॉलर पकडते आणि त्याच्या ओठांवर हलकी चुंबन देते. मग हसत म्हणते, पतिदेव, तुम्ही दिलेलं काम मी पूर्ण केलं आहे. हे ऐकताच देवला खोकला येतो, कारण तानियाने आधीच सांगितलं होतं की ती त्यांचं लग्न कुणालाही सांगू इच्छित नाही. मग ती आता असं का करत आहे? देव तानियाकडे इशाऱ्याने राग व्यक्त करतो. तानिया थोडी घाबरते, पण लगेचच खट्याळ हसू आणत देवच्या मांडीवर जाऊन बसते. ती आपले दोन्ही हात त्याच्या गळ्यात घालते. आजूबाजूला इतके लोक आहेत याची तिला अजिबात पर्वा नसते. देव मात्र पूर्णपणे आश्चर्यचकित होतो. त्याला कळतच नाही की तानिया असं का वागत आहे. ती पडू नये म्हणून देव एक हात तिच्या कमरेवर ठेवतो आणि दुसरा तिच्या मानेला आधार देतो.
त्याला भीती वाटत होती की ती खाली पडली तर तिचं डोकं टेबलला लागू शकतं आणि तिला दुखापत होऊ शकते. म्हणून तो तिला व्यवस्थित आपल्या मांडीवर बसवतो. तानिया पुन्हा त्याच्या जवळ येते आणि हलकंसं चुंबन देऊ लागते. हबी, तुम्हाला माहिती आहे का, बाहेर एक मुलगी होती जी मला तुमच्या जवळ येऊ देत नव्हती. हे ऐकून देवच्या भुवया उंचावतात. तो मनात विचार करतो, आज हिला काय झालंय, इतक्या प्रेमाने बोलते, मला हबी म्हणते. हीच मुलगी म्हणाली होती की ती मला कधीच नवरा मानणार नाही. तो विचारतो, कोण मुलगी? तानिया डोळ्याने इशारा करते. देव तिकडे पाहणार इतक्यात टीना केबिनमध्ये येते. ती थेट तानियाचा हात पकडते आणि तिला देवच्या मांडीवरून जोरात ओढून उभी करते. हे सगळं इतक्या पटकन होतं की कुणालाही समजत नाही. देवचे कर्मचारी अजूनही धक्क्यातच बसलेले असतात. त्यांना कळत नाही की नेमकं काय झालं आहे. पण जसं टीना तानियाला ओढते, तानियाच्या तोंडून जोरात किंकाळी निघते. तिचा आवाज ऐकून सगळे भानावर येतात. देवला खूप राग येतो, कारण टीनाने तानियाचा हात खूप जोरात पकडला होता. त्यामुळे तिचं मनगट लाल झालं होतं. तानियाच्या डोळ्यात पाणी येतं. तानिया हात सोडवायचा विचार करते, पण लगेचच तिच्या डोक्यात एक खट्याळ कल्पना येते आणि तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एक चमकदार हसू उमटतं. तानिया आपल्या डोळ्यात पाणी आणून टीनाच्या चेहऱ्याकडे बारीकाने पाहते. त्यानंतर ती आपलं नाटक सुरू करते. ती टीनाला म्हणते, प्लीज मला सोड, मला जाऊ देत, माझ्या हाताला खूप दुखत आहे. ती अगदी एखाद्या लहान मुलासारखी रडत होती, जणू त्याला कोणीतरी दुखापत केली आहे. तानियाच्या हुंदक्यांचा आवाज येऊ लागतो. देव जेव्हा तिचे हुंदके ऐकतो तेव्हा तो घाबरून जातो. त्याला आधीपासूनच माहिती होतं की तानिया कधीच कोणाशी वाद घालत नाही, पण जेव्हा तो टीनाला तिच्याशी इतक्या निर्दयपणे वागताना पाहतो तेव्हा त्याला खूप राग येतो. देव एका झटक्यात तानियाला आपल्या जवळ ओढून घेतो. अचानक ओढल्यामुळे तानिया स्वतःला सावरू शकत नाही आणि थेट देवच्या छातीवर जाऊन आपटते. दुसरीकडे तानियाला ओढल्यामुळे टीनाचे पाय घसरतात आणि ती खाली पडते. तानिया जेव्हा टीनाला जमिनीवर पडलेलं पाहते तेव्हा तिच्या ओठांवर हलकी स्मितरेषा उमटते. ती देवच्या छातीवर आपला चेहरा लपवून पुन्हा हुंदके देऊ लागते आणि हळूच चेहरा वळवून टीनाकडे बघत खोडकरपणे जीभ काढून तिला चिडवते. हे पाहून टीना खूपच संतापते. ती पटकन उठते आणि ओरडत म्हणते, तुझी हिंमत कशी झाली माझ्याकडून माझा देव हिसकावण्याची? मी तुला सोडणार नाही. ती रागाने तानियाकडे पाहते आणि देवचा हात पकडून म्हणते, देव, तू फक्त माझा आहेस. तू तिच्यासोबत काय करत आहेस? तुला माहिती नाही ही मुलगी कशी आहे? ही तुझ्या ऑफिसमध्ये फक्त तुला फसवण्यासाठी आली आहे. तू मला कसं विसरू शकतोस? मी टीना आहे, तीच टीना जिच्यावर तू खूप प्रेम करत होतास. तुला आठवत नाही का कॉलेजची ती पार्टी जिथे आपण दोघं एकत्र होतो? टीनाच्या बोलण्याने देवला खूप राग येतो. तो मनात विचार करतो की ही मुलगी नक्की काय करण्याचा प्रयत्न करते. ती माझ्या आणि तानियाच्या मध्ये भांडण लावू पाहते का? त्याचा राग वाढतच जातो. तानियाही हे ऐकून हादरते. ती मनात विचार करते, टीना जे बोलते ते खरं आहे का? त्या विचाराने तिला खूप राग येतो. ती देवपासून दूर सरकते आणि त्याच्याकडे पाहून विचारते, ही मुलगी जे बोलते ते खरं आहे का? देवला काहीच कळत नाही की काय उत्तर द्यावं, कारण त्याने आजवर या मुलीला कधी पाहिलंच नव्हतं. तो डोकं हलवून सांगतो की हे सगळं खोटं आहे. तानिया हे ऐकताच
तिला थोडा दिलासा मिळतो. ती रागाने टीनाकडे पाहते. तानियाच्या लाल झालेल्या डोळ्यांकडे पाहून टीना घाबरते. तानिया टीना जवळ जाते, तिच्या भोवती फेऱ्या मारते आणि अचानक तिच्या समोर उभी राहून जोरात एक थप्पड मारते. तुझी हिंमत कशी झाली माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझ्या नवऱ्याला फसवायची आणि आमच्यात भांडणं लावायची. थप्पड इतकी जोरात बसते की टीनाचा चेहरा बाजूला वळतो आणि तिच्या ओठातून थोडं रक्त येतं. हे सगळं पाहून देवच्या चेहऱ्यावर हलकी स्मित येते. तो प्रेमाने तिच्या तानियाकडे पाहू लागतो. पण तानिया अजून थांबत नाही. ती ओरडून म्हणते, बोल आता. टीना घाबरते आणि 2 पावलं मागे सरकण्याचा प्रयत्न करते, पण तानिया तिचा हात घट्ट पकडते. तेवढ्यात टीनाच्या फोनवर नोटिफिकेशन्स येतं. ती पटकन फोन काढते आणि काही फोटो दाखवते. ते फोटो पाहताच तानिया हादरते. तिचे पाय डगमगतात, पण ती पडत नाही कारण देव तिला सावरतो. देव तिला धरून उभा ठेवतो. पण तानिया गोंधळलेली असते. जरी ती कधी व्यक्त करत नसली तरी तिच्या मनात देवसाठी भावना असतात. देव तिचा चेहरा पाहून समजतो की परिस्थिती गंभीर आहे. तो टीनाकडे जातो, तिचा फोन घेतो आणि फोटो पाहू लागतो. फोटो पाहताना त्याच्या चेहऱ्यावरची चिंता वाढत जाते. तो फोन परत देत म्हणतो, हे सगळं खोटं आहे. तुझी हिंमत कशी झाली असं खोटं फोटो बनवायची. टीना हसते आणि देवचा हात पकडून म्हणते, मी जे बोलते ते खरं आहे. हे फोटोही खरे आहेत. आता मी निघते, पण लवकरच परत येईन. तू फक्त माझा आहेस. टीना निघून गेल्यावर तानियाच्या डोळ्यात अश्रू येतात. देव तिच्याकडे येण्याचा प्रयत्न करतो, पण तानिया हात पुढे करून त्याला थांबवते. केबिनच्या बाहेर टीनाच्या चेहऱ्यावर खोडकर हास्य असतं. ती फोन करून म्हणते, बेबी डॉल, काम झालं? जसं तू म्हणाली होतीस तसंच सगळं चाललं आहे. आणि हो, ते दोघं नवरा बायको आहेत. त्यांनी लग्न केलं आहे. टीना निघून गेल्यानंतर देव तानियाकडे वळून पाहतो. तानिया जणू मूर्तीप्रमाणे तिथेच उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं आणि चेहऱ्यावर धक्का बसल्यासारखा भाव होता. ती डगमगत मागे सरकत होती. देव मात्र तिच्याकडे पुढे येत होता. देव जवळ येताना दिसताच तानिया हात पुढे करून त्याला थांबवते आणि म्हणते, माझ्या जवळ येऊ नकोस. अशा मुलाला मी कधीच माझा नवरा मानू शकत नाही. कोणाबरोबर काय केलं आहेस कुणास ठाऊक. एवढं बोलून ती थांबते आणि चेहरा वळवते. तानियाचे शब्द ऐकून देवचा राग अनावर होतो. त्याच्या मुठी आवळल्या जातात, शिरा ताणल्या जातात. तो तिच्या समोर येऊन तिच्या खांद्यांना धरतो आणि म्हणतो, तानिया, मी कधीच विचार केला नव्हता की तू माझ्याबद्दल असं विचार करशील. हो, मी आधी प्ले बॉय होतो. तू माझ्या आयुष्यात येण्याआधी मी असा होतो की जी मुलगी माझ्याजवळ यायची तिच्यासोबत वेळ घालवायचो. पण मी कधीही कोणावर जबरदस्ती केली नाही. त्या स्वतःच यायच्या. त्यात माझं काय चुकलं? प्रत्येकाची काही इच्छा असते. पण जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली आहेस तेव्हापासून मी दुसऱ्या कोणत्याही मुलीला स्पर्शही केला नाही. हे बोलून तो तानियाच्या हातांवर आपलं कपाळ टेकवतो. देवच्या डोळ्यातही अश्रू होते. तानिया हे पाहून थक्क होते कारण तिने देवला कधी इतका कमकुवत पाहिलं नव्हतं. ती हात पुढे करते, पण काहीतरी विचार करून पुन्हा मागे घेते. देव भरलेल्या आवाजात म्हणतो, तानिया, माझ्यावर विश्वास ठेव. आता तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात कोणीच नाही. मी मान्य करतो की माझ्याकडून चुका झाल्या आहेत. देवचं बोलणं ऐकताना तानियाच्या
डोळ्यातही पाणी येतं, कारण तिला त्याचं दुःख समजत होतं. तेव्हाच देव म्हणतो, टीना, जी फोटो दाखवून गेली ते सगळं खोटं आहे. मी तिच्यासोबत असं काहीच केलं नाही. हे ऐकून तानिया त्याच्याकडे पाहते. त्याच्या चेहऱ्यावर तिला सत्य दिसतं. ती त्याला मिठी मारते आणि म्हणते, मला माफ कर. मला तुझ्यावर संशय घ्यायला नको होता. पण मला अशा मुलांचा तिरस्कार आहे जे मुलींना वस्तूप्रमाणे बदलतात. इतकं बोलून ती डोळे मिटते. पण डोळे मिटताच तिला एक अस्पष्ट चेहरा दिसू लागतो, जो काहीसा देवसारखाच वाटत होता. तिला भूतकाळातील एक प्रसंग आठवतो, जिथे 7 वर्षांपूर्वी एका हॉटेलमध्ये काहीतरी घडण्याचा उंबरठ्यावर होतं, पण शेवटी ते थांबलं होतं. घाबरून तानिया डोळे उघडते आणि देवला ढकलते. देव 2 पावलं मागे जातो. तो तिच्याकडे पाहतो आणि लक्षात घेतो की तो त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे. हे पाहून तो रागाने तिच्या जवळ येतो. तिचा हात पकडून तिला आपल्या दिशेने ओढतो. तानिया त्याच्या छातीवर येऊन आपटते. देव तिच्या कमरेला घट्ट पकडतो. तिचा चेहरा वर करतो आणि अचानक तिच्या ओठांवर ओठ ठेवतो. सुरुवातीला तानिया घाबरते आणि सुटण्याचा प्रयत्न करते, पण हळूहळू तीही शांत होते आणि त्याच्या भावना स्वीकारू लागते. दोघे एकमेकात हरवून जातात. काही वेळाने दोघे दूर होतात. देव तिच्या कपाळावर आपलं कपाळ टेकवतो आणि श्वास सावरत म्हणतो, जान, आज रात्री तयार राहा. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज ऐकून तानिया खुश होते आणि त्याला घट्ट मिठी मारते. आता तिने ठरवलं होतं की ती देवला माफ करेल आणि त्यांच्या नात्याला अजून एक संधी देईल. पण तिला अजून माहिती नव्हतं की आजची रात्र तिच्या आयुष्यात एक मोठं वादळ घेऊन येणार आहे. त्या येणाऱ्या वादळापासून अनभिज्ञ दोघे एकमेकांना मिठी मारून उभे होते. देवच्या तोंडून सरप्राईज डेट ऐकून तानिया खूप खुश होते. ती आनंदाने देवला जोरात मिठी मारते आणि म्हणते, देव, माझ्या आयुष्यात येण्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला या नात्याला एक संधी द्यायची आहे. प्लीज कधीही माझा विश्वास तोडू नकोस. जसं देव तानियाच्या तोंडून दुसऱ्या संधीबद्दल ऐकतो, तसं तो खूप आनंदी होतो. तोही तिला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो, थँक्यू तानिया. थोड्या वेळाने दोघे वेगळे होतात. देव हळूच तानियाच्या कपाळावर किस करतो आणि तिचे केस नीट करत म्हणतो, आता तू घरी जा आणि आराम कर, कारण संध्याकाळी मला माझी बायको सगळ्यात सुंदर दिसायला हवी. हे ऐकून तानिया खूप लाजते. तिची नजर खाली झुकते आणि गाल लाल होतात. देव तिच्याकडे पाहून हसतो. तानिया त्याला बाय म्हणते आणि तिथून निघून जाते. ती केबिनमधून बाहेर पडताच थोड्या वेळापूर्वी देवच्या चेहऱ्यावर असलेला आनंद नाहीसा होतो आणि त्या जागी एक थंड गंभीर भाव येतो. तो लगेच फोन काढून रोहितला कॉल करतो आणि विचारतो, तुझी मीटिंग संपली का? रोहित उत्तर देतो, हो संपली. मी आता ऑफिसकडे येतोय. देव म्हणतो, हां, म्हणून कॉल कट करतो. खरं तर काल एका मुलीने विचारलं होतं, मॅडम, रोहित कुठे आहे? तुम्हाला सांगायचं म्हणजे ऑफिसमध्ये इतकं सगळं चालू असताना देवने आधीच रोहितला त्याच्या जागी मीटिंगला पाठवलं होतं. रोहित मीटिंगसाठी जातो आणि त्याच्यानंतर तिथे टीना येते, ज्यामुळे मोठा गोंधळ होतो. दरम्यान रोहितची मीटिंग संपते आणि तो परत येत असताना समोरून येणाऱ्या एका सुंदर मुलीशी त्याची अचानक धडक होते. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.